एक मिनिट मॅडम साहेब एक मिनिट या ठिकाणी उपस्थित आपले खासदार मुन्ना मामा MMM आणि उपस्थित विजय जाधवजी, महेश जाधवजी, येडगेजी, या ठिकाणचे आपले डीन, उपस्थित सर्वच पदाधिकारी, या हॉस्पिटलचे असलेले सर्व आपले कर्मचारी आणि नवजात बालकांचे कुटुंबीय आणि उपस्थित बंधू भगिनी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा, शुभकामना, अभिष्ट चिंतन आणि निरोगी आयुष्य लाभावं अशी मनोकामना करूया। आणि त्यानिमित्ताने माननीय मोदीजींचं जीवन हे पूर्णपणे सेवक म्हणून राहिलं आणि म्हणून प्रधानमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते असं म्हणाले, मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे। हीच भावना घेऊन मुन्ना माडिकजी आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकारी विविध कार्यक्रम करतात। त्यामध्ये एक अभिनव कार्यक्रम ज्यामध्ये 16 तारीख 12 वाजल्यापासून 17 तारीख 12 पर्यंत शासकीय रुग्णालयात जी नवजात मुलींचा जन्म झाला, या सगळ्यांना आपण विशेष रूपाने प्रेमरूपी एका अर्थाचा आशीर्वाद, शुभेच्छा आपण दिल्या। खरं तर हा स्तुत्य उपक्रम आहे आणि चंदनाच्या बाबतीमधला आपला उपक्रम तर पूर्ण देशात चालवावा अशा पद्धतीचा उपक्रम आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती मी सुद्धा घेईन आणि या पद्धतीने सांस्कृतिक कार्य विभागामध्ये ज्यांना आम्ही पारितोषिक देतो त्या कन्या आणि मुली असतील त्यांना सुद्धा या योजनेत घेता येऊ शकतं का, या सगळ्याचा खर्च करून आम्ही तुमच्यावर खर्च टाकणार नाही। आणि म्हणून या कार्यक्रमाला येण्याचा खूप सौभाग्य मला लाभलं। अशाच पद्धतीचे उत्तरोत्तर कार्य भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी आणि माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात हे सरकार उत्तमोत्तम करत राहील अशी शाश्वती देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये सेवा पंधरवडा जाहीर केलेला आहे आणि अनेक सेवा कार्यक्रम सुरू आहेत। परंतु साहेब, कोल्हापूरमध्ये आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम घेतो आणि त्यासाठी आपण उपस्थित आहात। आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेब, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोलजी येडगे साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील, विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, आमचे डीन वाडीकर सर आणि सर्व उपस्थित असणारे ज्या आता नवजात बालकांच्या माता आहेत त्यांचे परिवार, कुटुंबीय, आमचे बंटी सावंत, उपस्थित पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, प्रत्येक वर्षी प्रधानमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरामध्ये होतात। परंतु आम्ही कोल्हापूरमध्ये एक वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे, तो म्हणजे 16 तारखेला रात्री 12 ते 17 तारीख रात्री 12 पर्यंत 24 तासामध्ये सबंध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शासकीय रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या मुले, शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयामधल्या नाही, फ्लॅट सिस्टीम बंगलेवाल्यांसाठी हे नाही, गोरगरीब मोलमजूर करणारे ज्या माता भगिनी आहेत, ज्यांना मुली होतील त्या सर्व मुलींना आम्ही एक सोन्याची अंगठी देण्याचा एक उपक्रम केलेला आहे। आणि हे फक्त एवढ्यासाठीच की हा प्रधानमंत्री महोदयांचा जो वाढदिवस आहे तो यादगार राहावा। ज्यावेळी आमच्या या मुली मोठ्या होतील त्यावेळी ते आठवण काढतील की प्रधानमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मुन्ना मामानं कोल्हापूरच्या, मला इथं मुन्ना मामा धनंजय माडिक कोण ओळखत नाही, मुन्ना मामानं आता जशी माझी बहिणी डिलिव्हरी झाली असती, मी जाताना मोकळ्या हातात जाणार नाही, काहीतरी गुंजभर घेऊन जाणार, तसं आमच्या या भगिनीला वाढदिवसानिमित्त मोदींच्या मिळावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे। आणि निश्चित या सर्व मुली भाग्यवान आहेत, कारण 17 तारखेला मोदींच्या वाढदिवसा दिवशी त्या जन्माला येत आहेत। आणखीन एक उपक्रम सुरू केलाय साहेब, आम्ही आता प्रत्येक मुलगी जन्माला येणारी जिल्ह्यामध्ये त्यांना, त्या कुटुंबियांना ग्रामीण भागातल्या 2 चंदनाची झाडं आम्ही देणार आहे। ती सर्टिफाईड, आपल्याला माहित आहे चंदनाचं झाड बॅन आहे, आम्ही सर्टिफिकेट सह ते देणार आहे। ज्यावेळी या मुली 18 वर्षाच्या होतील त्यावेळी ते झाड कापता येईल त्यांना, असा एक प्रयत्न आहे। आणि 2 झाडांची मिळून त्यांना 50 लाख रुपये, एक झाड 25 लाख रुपये त्यांच्या शिक्षणासाठी त्या मुलीच्या आणि 25 लाख रुपये तिच्या लग्नासाठी, असा एक उपक्रम आपण आता सुरू करतोय। त्याची मोठी नर्सरी, 10,000 चंदनाच्या झाडांची नर्सरी करण्याचं काम सुरू केलेलं आहे, एक वेगळा उपक्रम। असे अनेक उपक्रम आहेत। आपल्याला वेळेअभावी अडचण असताना सुद्धा आपण इथं आलात, आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर्व नवजात ज्या आमच्या लक्ष्मी पार्वती आहेत त्यांना खूप खूप शुभाशीर्वाद,
नवरात्रीचा आता काळ सुरू होणार आहे. अशा या काळामध्ये सर्व या मुली जन्माला आल्यात. मुलींच्या जन्मासाठी थोडीशी जी नैराश्यता असते ते आता प्रधानमंत्री मोदींच्या सर्व कार्यांमुळे आता सकारात्मक बदल झालेला आहे. देशभरामध्ये आपण बघतोय लखपती दीदी, महिलांचा सन्मान, महिलांना आरक्षण, ड्रोन दीदी सारखे अनेक उपक्रम राबवून आमच्या लाडक्या बहीण योजना, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांच्या बाबतीत एक सकारात्मक वातावरण देशभरामध्ये निर्माण झालेलं आहे. त्याचं सर्व श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र सरकारमधले आपण असाल, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून होत आहे. आमचा एक छोटासा प्रयत्न त्यासाठी होता, त्यासाठी आपण उपस्थित राहायला आपल्या हस्ते हा कार्यक्रम झाला. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर माननीय या ठिकाणी संपन्न होतोय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेला मुलींचा जन्मोत्सव सत्कार किंवा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी माननीय मंत्री आशिषजी शेलार साहेब, त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी अमोल बेळगे सर, त्याचबरोबर माननीय आमदार धनंजयजी माडिक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. फक्त उभा करून ते बाळांना घेतात ते उभा करून. जरा इकडे थांबा सगळे, जरा एक सेटअप लावून देतो. या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं तसेच उपस्थितांचं स्वागत. साहेब इकडे समोर, साहेब एक मिनिट. एक मिनिट साहेब, साहेब हा समोर त्याचबरोबर गायनेकेश्वरी डॉक्टर भास्कर मूर्ती त्याचबरोबर डॉक्टर काही झाले खाली बसा बसा तिथं बसा. हा साहेब एक मिनिट, जरा सिव्हिल सर्जन साहेबांना घ्या. हा एक मिनिट. हो मॅडम तुम्ही जरा मागा जरा. हा साहेब समोर जरा इकडे घ्या. चला ना वॉर्ड मध्ये जाऊ द्या. चला झाले काय अजून राहिले का? हे सोडा जरा. Thank you.